आता दिव्यांगाचे अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. मराठवाड्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे राज्य सरकार वारंवार करत आलेलं आहे. जिंकण्याची क्षमता आहे अशाच उमेदवारांना आपण उभे करणार आहोत. मी लढण्याची शक्यता आहे वैजापूर विधानसभा. हो, मुद्दा मुळात असा आहे की मराठवाड्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे राज्य सरकार वारंवार करत आलेलं आहे. आपण बघतोय की तत्कालीन मुख्यमंत्री कालवश श्री विलासराव देशमुख साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस 15 तारखेला संपूर्ण मंत्रिमंडळ हे छत्रपती संभाजीनगरमध्ये यायचं. त्यावेळेस सर्व मुद्द्यांवर विशेष जिल्हाधिकाऱ्यांशी आमदारांशी बैठक व्हायची आणि जे प्रमुख मुद्दे आहेत त्याच्यावर भूमिका जाहीर केल्या जायची, त्याच्यावर अंमलबजावणी व्हायची. परंतु गेल्या 5-6 वर्षामध्ये आपल्या मराठवाड्यावर इतका भयंकर अन्याय करण्याचं काम राज्य सरकार करतं आहे, त्याचा विरोध म्हणून आम्ही आता शांत बसणार नाही. त्यांना प्रहार स्टाईलनं उत्तर दिल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाही आहे. आणि दिव्यांगांना असेल, मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना असेल, पीक विमा कर्ज असेल, विशेषतः जे आमचे माजी सैनिक आणि मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात ज्या स्वातंत्र्य सैनिकांना हुतात्मा पत्करावं लागलं, त्यांच्या तोंडाला जे पानं पुसण्याचं काम आत्तापर्यंत राज्य सरकारने केलं, त्याच्या विरोधामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत. आंदोलनाचं स्वरूप काय असेल? आंदोलनाचा स्वरूप एक प्रकारे जलसमाधी आंदोलन असेल. त्या आंदोलनाच्या पूर्वसंध्येला आम्ही तुम्हाला सर्व माहिती देणार आहोत. धन्यवाद. आपलं नाव? कुणाल राऊत, शहर अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, छत्रपती संभाजीनगर. आज आपण पत्रकार परिषद बोलवली आहे, त्याचं मुख्य कारण काय? मुख्य कारण आहे दिव्यांग आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी करणे, हे 2 मुख्य विषय आहेत. आता दिव्यांगाचे अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, ते सगळे मी मगाशी सांगितले, आता पण मी सांगू शकतो. आणि विधानसभा आता आली आहे 2 महिन्यावर, नोव्हेंबरच्या मध्यावरती निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीकोनातून आमच्याकडे मराठवाड्यातून वेगवेगळे पक्षाचे लोक, संघटनेचे लोक विधानसभेचे तिकीट मागत आहेत. काहींचे फोन आले, काहींचे अर्ज आले, तर त्यासंबंधी आमची पूर्वतयारी चालू आहे. आणि जे आम्हाला योग्य उमेदवार वाटतात, आम्हाला म्हणजे आमच्या हायकमांडला, ते त्या उमेदवाराला तयारी करायला सांगतात. अशा प्रकारचं काम चालू आहे. आता पत्रकार राष्ट्रवादी अन्याय होत आहे याबाबत यावर काय? बघा, शेतकऱ्यावर अन्याय आहे, दिव्यांगावर अन्याय आहे. मगाशी सविस्तर आमचे शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि आपले प्रहार क्रांती मोर्चाचे, दिव्यांग क्रांती मोर्चाचे अध्यक्ष यांनी सविस्तर माहिती दिली आपल्याला. दिव्यांगाला साहित्य वेळेवर मिळत नाही, दिव्यांगाला जिल्हा प्लॅनिंग बोर्ड, DPC डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग काउन्सिल, त्यांच्याकडून 5% मानधन मिळत नाही, 5% रकमेचं. ग्रामपंचायतकडून मिळत नाही, राज्य पातळीवर 5% तरतूद नाही, आमदारांना 5% देण्याची तरतूद आहे. आमदार, खासदार या सगळ्यांनी त्यांच्या निधीमधून 5% निधी दिव्यांगाच्या कल्याणासाठी ठेवायला पाहिजे. ग्रामपंचायतीपासून तर थेट लोकसभेपर्यंत आणि राज्य पातळीपर्यंत. प्रत्यक्षात तसं होत नाही. 1.5 महिन्यापूर्वी इथं महानगरपालिकेसमोर संभाजीनगरमध्ये अनेक दिव्यांग, 200 दिव्यांग 15 दिवस उपोषण करत होते. मी महापालिका आयुक्तांना भेटलो. आपण तुमचं म्हणणं तरी काय सांगा ना, तुम्ही ते दिव्यांगाला एकदम तुम्ही टाळू नका. म्हणजे दिव्यांगाला तुम्ही भेटत सुद्धा नाही, महापालिकेची काय भूमिका आहे सांगत नाही, मग दिव्यांगांनी काय करायचं? मग त्यांनी त्यांचे अकाउंट्स ऑफिसर आहे, त्यांना सांगितलं की जा दिव्यांगांची समस्या सोडून घ्या. परंतु हे सरकारी अधिकारी यांना एवढी गुर्मी असते की मी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर अर्धा तासात ते बाहेर पडले आणि ते दिव्यांग जिथे बसले होते उपोषणाला, त्यांच्याकडे डोंको सुद्धा बघितलं नाही महापालिका आयुक्तांनी, चौकशी सुद्धा केली नाही. आणि ही कुठली माणुसकी आहे? तर अशा प्रकारे शासकीय यंत्रणा दिव्यांगाच्या बाबतीमध्ये
त्यांनी जे ही कातडी गेंड्याची कातडी त्यांची पसरली आहे ते असे व्यवहार बंद व्हायला पाहिजे. सरकारी यंत्रणेने आमदार खासदार लोकप्रतिनिधींनी दिव्यांगाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला हवं. कुठलाही आमदार 5% निधी देत नाही, खासदार देत नाही. हे सर्व प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत. जसं आता दिव्यांगांना जी आता उदाहरणार्थ काही रिक्षा देण्यात आल्या होत्या, काही एकदम खालच्या दर्जाच्या देण्यात आल्या होत्या. त्या सर्व रिक्षा बदलून नवीन कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा किंवा बजाजच्या किंवा महिंद्राच्या रिक्षा त्यांना देण्यात येणार आहेत असं बच्चू कडूंनी मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर चर्चा केली. आणि महाराष्ट्रातील जे दिव्यांग अर्ज करतील त्यांना त्या नवीन रिक्षा मिळणार आहेत. संभाजीनगर जिल्ह्यातले मराठवाड्यातले जे दिव्यांग आहेत त्यांना पुढच्या आठवड्यामध्ये मंगळवारी बुधवारी मुंबईला भाऊंनी बोलवलेलं आहे. ते दिव्यांग कॉर्पोरेशनचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत त्यांना सगळे अर्ज द्यायचे, ती रिक्षा बदलून देणार आहेत. तर विधानसभेत जे विधानसभेसाठी आपले किती सीट वगैरे राहतील असं काही? मी असं आहे, बच्चू भाऊंनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्व जागा उभा करणार, परंतु मी महाराष्ट्राविषयी जास्त बोलणार नाही. मराठवाड्यामध्ये जर योग्य उमेदवार मिळाले तर मराठवाड्यातल्या सर्व 48 जागा आम्ही लढवणार. आणि कोण योग्य उमेदवार आहे त्याची चाचपणी चालू आहेत. त्या दिवशी आमचे प्रयत्न चालू आहे. तर आता शहरामध्ये जे तुमचं नाव जास्त चर्चेत आहे सर, त्यावर आपली काय? मी लढण्याची शक्यता आहे वैजापूर विधानसभा, परंतु शेवटी हायकमांड त्यांची काय आज्ञा आहे ते बघून सर्व विचार करावा लागेल. शेवटी आम्ही आता असं आहे की हायकमांडच्या आज्ञेखाली काम करतो. आपलं नाव सांगा सर. माझं नाव डॉक्टर जगन्नाथ खंडेराव जाधव, डॉक्टर JK जाधव. मी मराठवाड्याचा अध्यक्ष आहे, प्रहार जनशक्ती पक्ष. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.